नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एखाद्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये BMS ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना किती खर्च येऊ शकतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी किती मार्क्स विद्यार्थ्यांना लागू शकतो याचा अंदाज आपण मागच्या वर्षीच्या कट ऑफवरून बांधणार आहोत। अगदी 170 ते 420 मार्क्स पडणारे विद्यार्थीसुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीचा ऑप्शन त्या ठिकाणी निवडत असतात। डीम्ड युनिव्हर्सिटीचं फी स्ट्रक्चर जरी थोडंसं महाग असलं तरी या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्यातील डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ह्या अगदी रेप्युटेड डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत। 2023चा महाराष्ट्र राज्यातील डीम्ड युनिव्हर्सिटीचा राऊंड वाईज कट ऑफ काय होता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये BMS करायचं असेल तर साधारण खर्च किती येऊ शकतो याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात कमी कट ऑफ सगळ्यात कमी मार्क्सला जर ॲडमिशन BMSला घ्यायचं असेल तर विद्यार्थी डीमकडे सुद्धा एक पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहत असतात। त्यामुळे डीम्ड युनिव्हर्सिटीचे कट ऑफ हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। नीट 2024ची परीक्षा दिली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे डीम्ड BMS कट ऑफ आणि फीस याविषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण देशाचा विचार केला तर संपूर्ण देशभरामध्ये 3 प्रकारचे BMS कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे गव्हर्नमेंट, दुसरा आहे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट, तिसरा आहे डीम्ड युनिव्हर्सिटी। आता आपण महाराष्ट्र राज्यापुरता आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन घेणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट आणि दुसरं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट याची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्याच्या CET सेल या वेबसाईटवरून होत असते। या ठिकाणी विद्यार्थ्याला जर मेरिटवर नंबर लागला तर विद्यार्थ्यांना संपूर्ण कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी मिळत असतात। फी संदर्भातले त्याचबरोबर सीट संदर्भातले कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये CET सेलच्या वेबसाईटवरून मिळत असतात। दुसरा आहे डीम्ड युनिव्हर्सिटी। डीम्ड युनिव्हर्सिटीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे की किंवा ज्याला आपण काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणतो ती सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत कंडक्ट केली जाते आणि याची वेबसाईट आहे AACCC। आयुर्वेदासाठी AACCC या वेबसाईटवरून डीम्ड युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात। या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे कसलेही बेनिफिट मिळत नाही। संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सारखी फीस भरावी लागते। त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीचा फॉर्म जर एखाद्या विद्यार्थ्याला भरायचा असेल तर साधारण 50,000 रुपये इतकं डिपॉझिट फॉर्म भरत असतानाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावे लागतात। 2 कंडिशनमध्ये तुमचं डिपॉझिट तुम्हाला रिफंड मिळत असतं। जर तुम्हाला एखाद्या डीम्ड युनिव्हर्सिटीला नंबर लागला आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुमचे 50,000 रुपये तुम्हाला रिफंड मिळत असतात। दुसरी कंडिशन आहे की तुम्ही कॉलेजेस भरले आणि तुम्हाला कॉलेज मिळालंच नाही तरी तुमचे 50,000 रुपये तुम्हाला रिफंड मिळतात। तिसऱ्या कंडिशनमध्ये मात्र तुमचे 50,000 शासनाकडे जमा होतात। ती कंडिशन आहे दुसऱ्या राऊंडनंतर जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रिपोर्टिंग किंवा ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचे 50,000 रुपये शासनाकडे जमा होतात। तर अशा प्रकारचं डीम्ड युनिव्हर्सिटीचं एक ओव्हरऑल काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी चालत असते। संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला संपूर्ण देशभरामध्ये जवळपास आयुर्वेदासाठी म्हणजेच BMSसाठी 12 डीम्ड युनिव्हर्सिटी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी 5 डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि संपूर्ण देशभराचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त रेप्युटेड डीम्ड युनिव्हर्सिटी BMSच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये 4 डीम्ड युनिव्हर्सिटी होत्या, परंतु मागच्या वर्षी याच्यामध्ये एक कॉलेज वाढलेलं आहे। प्रवरा ट्रस्टचं प्रवरा लोणी नगर या ठिकाणी असणारी डीम्ड युनिव्हर्सिटी BMSसाठीची ही मागच्या वर्षी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये 4 डीम्ड युनिव्हर्सिटी BMSसाठी होत्या। आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटीची फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर मागच्या वर्षीचा राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3चा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे। सुरुवात करूयात भारती विद्यापीठचं BMS कॉलेज पुणे या ठिकाणी असणारं। साधारण फीस कॉलेजची आहे 5 लाख प्रतिवर्ष। राऊंड 1चा कट ऑफ आहे 293 मार्क्स, राऊंड 2 335 मार्क्स, राऊंड 3 420 मार्क्स। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे DY पाटील पुणे BMS कॉलेज। यांची साधारण फीस आहे 5.5 लाख प्रतिवर्ष। राऊंड 1चा कट ऑफ 278 मार्क्स, राऊंड 2 305 मार्क्स, राऊंड 3 343 मार्क्सला DY पाटील पुणे मिळालेला आहे। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज वर्धा।
साधारण टोटल फी स्ट्रक्चर जर आपण या ठिकाणी बघितलं तर 6,90,000, राऊंड 1चा कट ऑफ 198, राऊंड 2 196, राऊंड 3 236 अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज नवी मुंबई। या ठिकाणचं जे कॅम्पस आहे डी.वाय. पाटीलचं त्याही ठिकाणी BAMSला ॲडमिशन होत असतात। ही सुद्धा एक डीम युनिव्हर्सिटी आहे। याची फीस मात्र सर्वात जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते, जवळपास 8 लाख प्रतिवर्षी इतकी फीस। राऊंड 1चा कट ऑफ 166, राऊंड 2 173, राऊंड 3 205। त्याच्यानंतर पुढचं आहे प्रवरा लोणी। हे मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे। पहिल्या 3 राऊंडमध्ये या कॉलेजचा समावेश नव्हता, त्यामुळं डायरेक्ट वॅकन्सीला या कॉलेजेसच्या सीट भरल्या असल्यामुळे याचे कट ऑफ सध्या तरी आपल्याकडे अवेलेबल नाहीत। येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला अवेलेबल झाले तर आपण याचेसुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत। तुम्ही डीम युनिव्हर्सिटीचा जर कट ऑफ व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल, जसे राऊंड 1चा कट ऑफ कमी आहे, राऊंड 2ला तो वाढतो आहे, राऊंड 3ला सुद्धा वाढतो आहे। म्हणजे जसे जसे राऊंड पुढे जात आहेत तसा तसा डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। याचं कारण विद्यार्थी जे आहेत अगोदर CET सेलच्या स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात, त्या ठिकाणी मेरिटवर सीट लागते का यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असतात आणि इकडचं मेरिट थोडंसं हायर साईडला गेलं तर मग संपूर्ण विद्यार्थी हळूहळू डीम युनिव्हर्सिटीकडे जसे जसे राऊंड पुढे जातील तसं तसं विद्यार्थ्यांची संख्या डीमच्या रजिस्ट्रेशनकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि मेरिटवर स्टेट कोट्यामध्ये नंबर लागण्याचे चान्सेस कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी डीम युनिव्हर्सिटीचा विचार हा पहिल्या राऊंडपासूनच करायचा आहे। पहिल्या राऊंडचा डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन तुम्हाला असं करायला मिळेल की जेवढी फीस जास्त आहे तेवढा डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कमी असलेला पाहायला मिळतो। म्हणजे डी.वाय. पाटील नवी मुंबई यांची फीस 8 लाख प्रतिवर्ष आहे आणि राऊंड 1ला 166 मार्क्सला सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे। त्याच्यामुळे जेवढी फीस जास्त तेवढे मार्क्स कमी। त्याचबरोबर जसे जसे राऊंड पुढे जातील तसं तसं डीम युनिव्हर्सिटीचा MBBSच्या बाबतीत असेल किंवा BMSच्या बाबतीत असेल डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हा वाढत जातो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि मागच्या वर्षीच्या कट ऑफच्या अंदाजानुसार आपल्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नाही असं वाटत असेल आणि जर तुमचं बजेट असेल एवढ्या फीस भरण्याचं तर तुम्ही पहिल्या राऊंडपासूनच डीम युनिव्हर्सिटीचा विचार करायला हवा, कारण राऊंड 2 राऊंड 3ला डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीचा आणखी एक वैशिष्ट्य आहे, विद्यार्थ्यांना दरवर्षी फीसमध्ये सुद्धा प्रत्येक डीम युनिव्हर्सिटीच्या 3 ते 7.5% वाढसुद्धा डीम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी करत असतात। तशा प्रकारचं त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा माहिती दिलेली असते की साधारणतः फीसमध्ये दरवर्षी किती टक्क्यांनी वाढ त्या ठिकाणी होणार आहे। तर साधारण विद्यार्थ्यांचं जर एवढं बजेट असेल 5 लाख 5.5 लाख 6,90,000 किंवा 8 लाख भरण्याची कॅपॅसिटी असेल आणि मार्क्स कमी आले असतील आणि त्यांना वाटत असेल की आपलं महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BMSला होणार नाही, त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंटला सुद्धा आपल्याला होणार नाही, त्यानंतर विद्यार्थी डीमचा ऑप्शन निवडू शकतात। त्याचबरोबर असेही विद्यार्थी डीमचा ॲव्हरेज निवडू शकतात की त्यांचं बजेट खर्च करण्याची तयारी आहे। महाराष्ट्र राज्यातील BMS प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं आहे, परंतु ॲव्हरेज मिळतं आहे किंवा घरापासून दूर मिळतं आहे किंवा एक ऑड लोकेशनला किंवा रिमोट लोकेशन ज्याला आपण म्हणू त्या ठिकाणी मिळतं आहे, परंतु त्याऐवजी तुम्हाला पुणे मुंबईमध्ये शिक्षण घ्यायचं आहे तर असे विद्यार्थीसुद्धा डीम युनिव्हर्सिटीचा BMS करण्यासाठीचा पर्याय त्या ठिकाणी निवडू शकतात। अगदी 170 मार्क्स आलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा डीममध्ये BMS करण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकते। हे झालं महाराष्ट्राच्या डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ। संपूर्ण देशभरात जेवढ्या BMS डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर आणि राऊंड वाईज कट ऑफ पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण देशभरातील BMS डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ आणि फीस त्या ठिकाणी पाहू शकता। त्यात पाहून त्याचा ॲनालिसिस करून तुम्ही तुमचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील BMS संपूर्ण कॉलेजेसचं कट ऑफचं बुकलेट हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून अगदी नाममात्र शुल्कामध्ये तुम्ही आमचं BMSचं बुकलेटसुद्धा त्या ठिकाणी परचेस करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।